गटाचं नाव आहे रामानुजन. त्यानंतर आजचा जो घटक आहे तो घटक आहे भौमितिक आकृत्या आणि त्या घटकातील उपघटक हा बिंदू, रेषा, किरण, त्यानंतर आयत, चौकोन, वर्तुळ यांची ओळख. आणि यामध्ये एक क्षमता तीन आहेत, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. तर जाणीव क्षमता आपण पाहत असताना प्रवाहामध्ये जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याबद्दल तो भौमितिक आकृत्या त्याला ओळखता येत नाहीये. त्यानंतर पर्वत गटातील जो विद्यार्थी आहे काही भौमितिक आकृत्या त्याला ओळखता येतात. त्यानंतर आकाश गटातील जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी मात्र या ठिकाणी सर्व भौमितिक आकृत्यांची ओळख त्याला आहे आणि त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म सुद्धा तो स्पष्ट करू शकतो. त्यानंतर संवेदनशीलता प्रवाह गटातील जो विद्यार्थी आहे तो या ठिकाणी गटागटात दिलेल्या जे प्रात्यक्षिक काम आहे त्यामध्ये त्याचा सहभाग आहे किंवा असतो. पर्वत गटातील जो विद्यार्थी आहे तर या गटातील जो विद्यार्थी आहे ते प्रात्यक्षिक कामामध्ये आपले योगदान त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी देत असतात. त्यानंतर आकाश गटातील जे विद्यार्थी आहेत ते मात्र या गटातील प्रात्यक्षिक कामामध्ये नेतृत्व सुद्धा देखील करतात आणि इतरांना प्रोत्साहन देखील त्या ठिकाणी देतात. त्यानंतर आपली तिसरी क्षमता जी आहे सर्जनशीलता. या प्रवाह गटामधील जो विद्यार्थी आहे तो आकृत्यांच्या नावांची पुनरावृत्ती करतो आणि त्याचप्रमाणे त्याचं त्या आकृत्यांचं विश्लेषण हे त्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे करता येत नाही. त्यानंतर पर्वत गटातील जे विद्यार्थी आहेत हे मात्र या ठिकाणी सर्व आकृत्या नाही पण काही भौमितिक आकृत्यांचं जे गुणधर्म आहेत ते त्या ठिकाणी स्पष्ट करू शकतात. त्यानंतर आकाश गटातील जे विद्यार्थी आहेत सर्जनशीलता या क्षमतेमध्ये हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी भौमितिक आकृत्यांचं उदाहरण आणि त्या आकृत्यांचे जे गुणधर्म आहेत हे स्पष्टीकरणासह हे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पष्ट करू शकतात. तर अशा रीतीने आम्ही या ठिकाणी या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 यामध्ये आमच्या गटानं आमचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. सेव कसं करायचं? सेव सेव मला माहित नाही, दुसरं